नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता आता हा शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे। परळी येथील कृषी महोत्सवात मुख्यमंत्री व शिवराज सिंग चौहान भारताचे कृषी मंत्री यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे। तरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेले आहे। मग हे डीबीटी द्वारे पैसे जमा झाले तेव्हा काही शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज सुद्धा आलेले आहे, परंतु काही शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही किंवा त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत। मग त्या शेतकऱ्यांनी काय करावे? मग पैसे का जमा झाले नसतील? मग आपल्या पैसे जमा का झाले नाही ते कसे चेक करायचे किंवा या ठिकाणी का जमा झाले नसेल तर याचे आपल्याला उत्तर किंवा कारण शोधणे गरजेचे आहे। त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपण वेळोवेळी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता का जमा झाला नाही हे बघण्यासाठी 4 पद्धतीचे किंवा 4 पायऱ्यांचा वापर करणार आहोत। तर मग त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण आपले बँक खाते बॅलन्स चेक करून घ्या। मग आपल्या बँकेत एखाद्या वेळेस आपल्या नेटवर्क इश्यूमुळे मेसेज येत नाही, आपल्या बँकेत जमा झालेला असतो, परंतु त्या ठिकाणी आपल्याला मेसेज न आल्यामुळे आपल्याला कळत नाही। तर बँक खात्यात पैसे आले किंवा नाही हे सर्वप्रथम चेक करून घ्या। नंतर आहे नमो शेतकरी स्टेटस चेक करा। मग नमो शेतकरी स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला NSMNY या नमो शेतकरी योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे। त्या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस दिसेल। बेनिफिशरी स्टेटसला क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली प्रकारे या ठिकाणी विंडो ओपन होईल। त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर किंवा रजिस्टर नंबर टाकायचा आहे। मग जर आपण इथं मोबाईल नंबर टाकला, नंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे, त्याला क्लिक केल्यानंतर तिथं सबमिटला नंतर आपल्याला OTP येईल। OTPला क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपली सर्व डिटेल माहिती या ठिकाणी कळणार आहे। त्यामध्ये तुमचं नाव, तुमचे त्या ठिकाणी हप्ते मिळाल्याची तारीख, किती हप्ते मिळाले आहे आतापर्यंत, सर्व काही त्या ठिकाणी दिसणार आहे। मग तिथं जर काही त्रुटी असतील तर त्या लाल अक्षरात किंवा लाल फुली त्या ठिकाणी आपल्याला दिसेल। मग तिथं जर सर्व काही ओके असेल तर आपल्याला पुढील हप्ता म्हणजे तिथं तुम्हाला त्या स्टेटसमध्ये कळेल। मग तिथं जर काही कळलं नाही आपल्याला तर मग आपण तिसरी पद्धत वापरूया। तर मित्रांनो, पुढील तिसरी पद्धत आहे PM किसान योजनेचे स्टेटस चेक करणे। मग मित्रांनो, ही योजना जी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, ही PM किसान योजनेच्या धर्तीवरच ही योजना आहे, म्हणजे PM किसानवरच आधारित ही योजना आहे। तर मग PM किसानचं स्टेटस बघण्यासाठी आपण pmkisan.gov.in या संकेतस्थळावर किंवा वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला अनेक पर्याय दिसतील। त्या ठिकाणी आपल्याला स्टेटस चेक करण्यासाठी ह्या पर्यायावर क्लिक करायचं आहे। मग स्टेटस चेक करण्यासाठी आपण इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला ही साईट ओपन करून घ्या। ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्टेटस या ठिकाणी दिसेल। तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहे, कोणकोणते हप्ते मिळालेले आहे हे सर्व काही दिसेल आणि स्टेटस दिसेल, नाव दिसेल आणि नंतर आपल्याला समोर तुम्ही ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत किंवा नाही ते सुद्धा दिसेल। मग त्यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो महत्त्वाची बाब आहे लँड सीडिंग। मग लँड सीडिंग तुमचं झालेलं आहे किंवा नाही ते चेक करणे गरजेचे आहे, कारण की या ठिकाणी PM किसानचे जर लँड सीडिंग झाले असेल तरच त्या ठिकाणी नमो शेतकरीचे आपोआप लँड सीडिंग होत असते। मग आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस या ठिकाणी तुमचे झालेले आहे किंवा नाही हे या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे। ते जर झालेले नसेल तर तुम्हाला बँकेत आधार सीडिंग करावे लागणार आहे। मग हे त्या ठिकाणी तुम्हाला कळेल। KYC स्टेटस या ठिकाणी KYC झालेली आहे किंवा नाही, इथे झालेली आहे यांची, पण तुमची झालेली नसेल तर तुम्हाला KYC लगेच करून घ्यावी लागणार आहे। केल्यानंतरही तुम्हाला अजूनपर्यंत हप्ता आलेला नसेल तर मग त्या ठिकाणी एकदा बँकेत जाऊन तुम्ही NPCI DBT लिंक हा फॉर्म या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन भरून द्या किंवा त्या ठिकाणी आधी चेक करा की DBT लिंक आहे किंवा नाही। NPCI DBT हा फॉर्म किंवा हा अर्ज त्या ठिकाणी बँकेला तुमचं सर्व माहिती, बँकेची पासबुकची माहिती त्या ठिकाणी टाकून तो अर्ज भरून द्या, म्हणजे 2-3 दिवसात तुमचं खाते हे DBT लिंक होऊन जाईल। जर नसेल तर
तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचे या 4 पद्धतीनं चेक केल्यानंतर सर्वप्रथम तर पहिल्या पद्धतीतच तुम्हाला कळून जाईल की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि थोड्या वेळात काही जणांचे पैसे जमा होतील। तर मग अशा पद्धतीने आपण आपले पैसे आलेले नसेल तर चेक करू शकतो आणि शक्यतो तुम्हाला पहिल्या नाही तर दुसऱ्या पद्धतीतच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळून जाणार आहेत। थोडा वेळ होतो, नेटवर्कचा इश्यू वगैरे असेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।